त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि त्वमेव केवलं कर्तासि त्वमेव केवलं धर्तासि त्वमेव केवलं हर्तासि त्वमेव सर्वं खल्विदं ब्रह्मासि त्वं साक्षादात्मासि नित्यं वृतं वच्मि सत्यं वच्मि अवत्वं माम् अववक्तारम् अवश्रोतारम् अवधातारम् अवधातारम् अवानुचानमवशिष्यम् अवपश्चातात् अवपुरस्तात् अवोत्तरात्तात् अवदक्षिणात्तात् अवचूर्ध्वात्तात् अवाधरात्तात् सर्वतो मां पाहि पाहि समन्तात् त्वं वाङ्मयस्त्वं चिन्मयः त्वमानन्दमयस्त्वं ब्रह्ममयः त्वं सच्चिदानन्दाद्वितीयोऽसि त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि सर्वं जगदिदं त्वत्तो जायते सर्वं जगदिदं त्वत्तस्तिष्ठति सर्वं जगदिदं त्वयि लयमेष्यति सर्वं जगदिदं त्वयि प्रत्येति त्वं भूमिरापो नलो निलो नभः त्वं चत्वारि वाक्पदानि त्वं गुणत्रयातीतः त्वमवस्थात्रयातीतः त्वं देहत्रयातीतः त्वं कालत्रयातीतः त्वं मूलाधारस्थितोऽसि नित्यं त्वं शक्तित्रयात्मकः त्वां योगिनो ध्यायन्ति नित्यं त्वं ब्रह्मा त्वं विष्णुस्त्वं रुद्रस्त्वं इन्द्रस्त्वं अग्निस्त्वं वायुस्त्वं सूर्यस्त्वं चन्द्रमास्त्वं ब्रह्मभूर्भुवस्वरो गणादिं पुरो मुच्चार्य वर्णादिं तदनन्तरम् अनुस्वारः परतरः अर्धेन्दुरसितं तारेण रुद्धम् एतत्तव मनुस्वरूपं गकारः पूर्वरूपम् अकारो मध्यमरूपम् अनुस्वारश्च अन्त्यरूपम् बिन्दुरुत्तररूपं नादसन्धानं संहितासन्धि सैषा गणेशविद्या गणकऋषिः निचृत गायत्री छन्दः गणपतिर्देवता ॐ गणपतये नमः एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ती प्रचोदयात् एकदन्तं चतुर्हस्तं पाशवं कुशधारिणं रदं च वरदं हस्तबिभ्राणं मूषकध्वजं रक्तं लम्बोदरं शूर्पकर्णकं रक्तवाससं रक्तगन्धानुयुक्ताङ्गं रक्तपुष्पैः सुपूजितं भक्तानुकम्पिनं देवं जगत्कारणमच्युतं आविर्भूतं च सृष्ट्याद्यं प्रकृतेः पुरुषात् परम् एवं ध्यायति यो नित्यं स योगी योगिनां परः नमो व्रातपतये नमो गणपतये नमः प्रमथपतये नमस्ते लम्बोदराय एकदन्ताय विघ्ननाशिने शिवसुताय श्रीवरदमूर्तये नमः। स्टार्ट केला ना आता फॅन लावा लागते. ओम नमः शिवाय. ओम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्येषु सर्वदा. ओम ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधि साक्षिभूतं
भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु तं नमामि, सद्गुरु तं नमामि। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा, गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः, तस्मै श्री गुरवे नमः। विश्वेशलिङ्गसम्भूतं विश्वविद्याविबोधकं विश्ववन्दे सदा वन्दे विश्वाराध्यां जगद्गुरो। त्रिलोक्यसम्पदालेख्यसमुल्लेखनभित्तये सच्चिदानन्दरूपाय शिवाय ब्रह्मणे नमः। यामाहु सर्वलोकानां प्रकृतिं शास्त्रपारगा, तां धर्मचारिणी शम्भोः प्रणमामि परां शिवां। पञ्चाननतनुद्भूतान् पञ्चाक्षरमनुपमान् पञ्चसूत्रकृतो वन्दे पंचाचार्यान् जगद्गुरो। गजानन महाराज की जय। गणपती बाप्पा मोरया। अखंड ब्रह्मांडाचा नायक आशुतोष शिवप्रभू तथा जगन्माता पार्वती यांच्या दिव्यचरणी अनंत कोटी प्रणिपात करून शिवाच्या मुखातून उत्पन्न झालेल्या पंचाचार्य प्रमदगणांना साष्टांग प्रणिपात करून बसवादी शरण तथा मनमत आदी संत यांच्या दिव्यचरणी अनंत कोटी प्रणिपात करून तमाम वीर शव बांधवांना जनजागृतीचा मूलमंत्र देणारे प्रातःकाल स्मरणीय त्रिकाल वंदनीय वसुंधरा रत्न राष्ट्रसंत डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महास्वामीजींच्या पावनचरणी अनंत कोटी प्रणिपात करून शिवमहिमा या फेसबुक पेजवरती लाईव्ह आलेले माझे सर्व गणेश भक्त यांच्या प्रती आदरभाव व्यक्त करून सर्व जगद्गुरू महास्वामीजी महाराष्ट्रातील तमाम छटास्थल ब्रह्मी 108 शिवाचार्य महास्वामीजी आमच्या कीर्तनकार प्रवचनकार मंडळाचे सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ समवयस्क पदाधिकारी कीर्तनकार प्रवचनकार मंडळी यांच्याही दिव्यचरणी मी अनंत कोटी प्रणिपात करून या फेसबुक पेजचे संचालक सर्व असणारे आदरणीय माहेश्वर मूर्ती महेश स्वामीजी आणि त्यांचे सर्व सहकारी मंडळी यांनाही प्रणिपात करतो। त्याचबरोबर या शिवमहिमा कार्यक्रमाच्या अंतर्गत उर्वरित दिवसांमध्ये आपल्यासमोर प्रवचन सेवा घेऊन येणारे माझे सहकारी मंडळी शिवभक्ती परायण आदरणीय जगन्नाथ महाराज क्षीरसागर तथा माझे आदरणीय परमादरणीय मित्र शिवभक्ती परायण माहेश्वर मूर्ती गणेश स्वामी नागेश स्वामी कुरुंदवाडीकर यांच्या प्रती आदरभाव व्यक्त करून या गणेश महिमा या मालिकेच्या अनुषंगाने आज आपल्यासमोर या प्रवचनाचं दुसरं पुष्प वाहण्यासाठी मी आपल्यासमोर उपस्थित झालेलो आहे। तेव्हा पुनश्च एक बार सर्वांच्या प्रती आदरभाव व्यक्त करून माझ्या प्रवचन सेवेला मी आरंभ करतो। गजानन महाराज की जय। सद्भक्तांनो, काल गणेश चतुर्थी, गणेशाचं आगमन, गणेशाची प्राणप्रतिष्ठा या अनुषंगानं गणेशाचं महात्म्य वर्णन करत असताना मी गणेशांच्या स्वरूपाचं आणि त्याचं आध्यात्मिक महत्त्वाचं विवेचन आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला आणि आज त्याचाच एक भाग म्हणून या ठिकाणी एक कथा घेऊन मी आपल्यासमोर आलेलो आहे। ती जी गणेशाची जी महिमा आहे त्या महिमामध्ये सृष्टीच्या निर्मितीसाठी श्री गणेशांनी दिलेले जे काही आशीर्वाद आहेत किंवा ब्रह्मदेवाला सृष्टी निर्माण करत असताना
ज्या आलेल्या अडचणी आहेत त्या अडचणी दूर करण्यासाठी आमच्या गणपती बाप्पांचं असणारं योगदान, गणेशाचं महत्त्व आजच्या या कथेमध्ये मी आपल्यासमोर प्रतिपादित करण्याचा जो आहे तो प्रयत्न करणार आहे. मग सुरुवात करता असताना मी असं म्हणेन की ब्रह्मदेवाला आपल्या सृष्टीचा निर्माता, सृष्टीचा पिता म्हणून संबोधलं जातं, ज्याने या सृष्टीची निर्मिती केली. आणि विष्णूने या सृष्टीचं पालन करण्याचं कार्य हाती घेतलं. ब्रह्मा विष्णू महेशांच्या कृपेने ह्या सृष्टीवरचा जो असणारा काही प्रपंच आहे, जो काही व्यवहार आहे ते चालत असतात. मग एकदा काय झालं की सृष्टी निर्माण करण्याच्या पूर्वी या सृष्टीचा निर्माता असणारा महान तपस्वी आणि वेदव्यास मुनींची भेट झाली. आता वेदव्यास हे व्यास आहेत, त्यांचं असणारं विशाल बुद्धी. वेदव्यास या शब्दाचाच अर्थ आहे की ज्याचा व्यासच मोजता येत ना, अशा प्रकारचा तो वेदव्यास. आणि आमचे सृष्टी निर्माते ब्रह्मजी, या दोघांमध्ये चर्चा होत असताना व्यासांना ब्रह्मदेव म्हणायला लागले की मंगलमूर्तीला प्रसन्न करून घेण्याचे अनेक मंत्र आहेत. व्यासांनी विचारलं की बाबा, कुठलंही कार्य करत असताना ते कार्य निर्विघ्नपणे पार पाडण्याच्यासाठी गणेशाला कशा पद्धतीनं आपण प्रसन्न करून घ्यावं, असा प्रश्न ज्यावेळेला वेदव्यासजींनी ब्रह्माजींना विचारला, त्यावेळी ब्रह्माजीचा आलेला जो काय अनुभव आहे तो ब्रह्माजींनी वेदव्यासजींना सांगण्याचा प्रयत्न केला. आणि ब्रह्माजी वेदव्यासजींना म्हणायला लागले, जर गणेशाची कृपा आपल्यावरती व्हावी असं वाटत असेल, गणेश आपल्याला प्रसन्न व्हावा असं वाटत असेल, तर ज्या मंत्रामुळं सिद्धी लवकर प्राप्त होते, ज्यामुळे सर्व कामना पूर्ण होतात, त्याचबरोबर यश, लक्ष्मी, औदार्य, ज्ञान, वैराग्य हे जे 6 सद्गुण आहेत त्याची प्राप्ती होते, असा मंत्र मी तुम्हाला सांगतो. ज्या मंत्राच्या जपाने गणेशजींची कृपा आपल्यावरती होते. मग तसं पाहिले तर गणेश मंत्रामध्ये अनेक मंत्र सांगितले आहेत, जवळपास 7 मंत्र सांगितलेले आहेत. मग आम्ही असं म्हणतो की 7 मंत्रेषु मंत्रो पंचाक्षरो महान. तसाच या मंत्रांमध्ये गणपतीचाही मंत्र अतिशय एक महान आहे. आणि मग त्या मंत्राचं जे दिव्य रहस्य आहे, जे दिव्य रहस्य हे गणेशजींचे पिताश्री शिवशंकरजी आणि मी, आम्हा दोघांनाच त्या मंत्राचं गूढ रहस्य माहिती आहे. या आमच्या दोघांच्याशिवाय गणपतींच्या मंत्रांचं रहस्य इतरांना माहिती नाही, आणि ते गूढ रहस्य मी तुम्हाला सांगतो, असं ब्रह्माजी वेदव्यासजींना सांगायला लागले. मग या मंत्राचा जप करता असताना मात्र पावित्र्य काय राखायचं आहे तीही विधी त्यांनी सांगितला की मी मंत्र सांगेन तुम्हाला, परंतु तो कसा पठण करायचा आहे. तर अनुष्ठान करणाऱ्याचं जे अंतःकरण आहे, त्या अंतःकरण अगोदर पवित्र असलं पाहिजे, अंतःकरण सात्विक असलं पाहिजे, अंतःकरण शुद्ध असलं पाहिजे. आणि मग अशा या पवित्र आणि शुद्ध अंतःकरणाच्या साधकाने त्या मंत्राचा जप करावा लागतो. मग त्याच्यासाठी आमचा आहार शुद्ध असला पाहिजे, विचार शुद्ध असला पाहिजेत. ज्या ठिकाणी आम्ही अनुष्ठानाला बसणार आहोत ते स्थळ शुचिव्रत असलं पाहिजेत, पवित्र असलं पाहिजेत. ज्या आसनावर आम्ही बसणार आहोत ते आसन हे अतिशय उत्कृष्ट असलं पाहिजे. असं अनेक आसनांचे प्रकार सांगितले. त्यापैकी दर्भासन जे आहे हे एक विशेष असं पवित्र दर्भासन मानलं जातं. मग त्या दर्भासनावरती बसून आपण मनाचा संकल्प केला पाहिजे. आता मनाचे संकल्प आणि विकल्प ह्या 2 बाजू आहेत. त्यापैकी आम्ही मनाचा दृढ निश्चय केला पाहिजे, दृढ संकल्प केला पाहिजे. आणि मग दृढ संकल्प केल्याच्या नंतर आम्हाला तो मंत्र जपायचा आहे, असा सर्व विधी त्या ठिकाणी सांगितला. आणि मग ते म्हणायला लागले, आसनावर बसल्याच्या नंतर आपण काय करायचं, नंतर तो मंत्र जपायचा. ओम केशवाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम माधवाय नमः, असा
नाम उच्चार करत आचमन करायचं आहे आणि त्यानंतर प्राणायाम करून आपल्याला गणेशांचं मंत्र जप करण्यासाठी सर्वप्रथम श्री गणेशाच्या ज्या पवित्र मूर्ती आहे, पावन जी मूर्ती आहे, त्याच्या चरणकमलापासून ते मस्तकापर्यंतच्या दिव्य स्वरूपाचं हृदयामध्ये ध्यान करायचं. कारण आम्हाला ध्यान करत असताना निर्गुण निराकार अशा स्वरूपाचं ध्यान करणं शक्य नाही, मन आमचं स्थिर होत नाही. म्हणून आम्हाला ध्यान करण्याच्यासाठी एक सगुण स्वरूपातली मूर्ती असावी लागते. म्हणून ब्रह्माजींनी व्यासांना सांगितलं की शुचिरभूत होऊन आसनावरती बसल्याच्या नंतर, मनाचा दृढसंकल्प केल्याच्या नंतर आपल्या मनामध्ये या गणेशाचं चरणकमलापासून ते मस्तकापर्यंतचं जे असणारं स्वरूप आहे ते स्वरूप आपल्याला काय करावं लागेल, आठवावं लागेल. आणि म्हणून आम्ही म्हणतो की ध्यान मूलम गुरुर्मूर्ती, पूजा मूलम गुरुर्पदम, मंत्र मूलम गुरुर्वाक्य, मोक्ष मूलम गुरुर्कृपा. आम्ही देवाचं ध्यान करू शकत नाही कारण देव निराकार आहे. आणि ध्यान मूलम गुरुर्मूर्ती, कारण गुरु हे सगुण रूपामध्ये आहेत, ते शिवाचंच स्वरूप आहेत. आणि म्हणून इथंही व्यासजींना ब्रह्माजी सांगायला लागले की आसनावर बसल्याच्या नंतर त्याचं ध्यान करा आणि मानस पूजा आपण करायला सुरुवात केली पाहिजे. अशा प्रकारे ब्रह्मदेवाने महर्षी व्यासांना एकाक्षर मंत्राचा उपदेश केला आणि महर्षी व्यासांचं मग समाधान झालं. त्यांनी ब्रह्मदेवांचे आभार मानले. मग ब्रह्माजींनी व्यासजींना जो एकाक्षर मंत्र सांगितला तो ओम गम ओम असा जो मंत्र सांगितला, मग हा देवादिदेव ब्रह्मदेवांकडून ही फलश्रुती ऐकून व्यासांना अतिशय परम आनंद झाला. मन आनंदित झालं. आपल्या मनामध्ये जी शंका होती, जी समाधान, त्या शंकेचं निरसन झालं, याचा परमानंद झाला. आणि ते ब्रह्मदेवाला म्हणायला लागले की वात्सल्यमूर्ती ब्रह्माजी, आपण माझ्यावरती खूप असे अनंत उपकार केलेले आहेत. मग आपण जे काही आता मला सांगितलात, गणेशांचं जे स्वरूपाचं वर्णन केलात, गणेशांच्या मंत्राची महती मला जी सांगितलात, ते ऐकल्यामुळं काय झालं की माझ्या कानांची तृप्ती झाली. ते सर्व वर्णन महात्म्य मी कानाने श्रवण केलं आणि माझ्या कानाची तृप्ती झाली, पण मनाची तृप्ती झाली नाही. कारण मन ही चंचल आहे, मन ही अस्थिर आहे. मग ह्या मनाचं समाधान माझं झालं पाहिजे. याच्यासाठी तुम्ही काय करा की दिव्य अशा प्रकारच्या त्या माझ्या मनाचं समाधान करण्याच्यासाठी तुम्ही काही करता येईल ते करा. त्यामुळं या दिव्य मंत्राच्या सहाय्याने तुम्हाला कोणती सिद्धी प्राप्त झालेली आहे का, या दिव्य मंत्राचा जप केल्यामुळं तुम्हाला कोणकोणत्या सिद्धी प्राप्त झाल्या किंवा तुमचे कोणते संकल्प पूर्ण झाले, तुमचे कोणते कार्य पूर्ण झाले, असं एखादं आख्यान तुम्ही मला सांगा, जेणेकरून माझ्या कानाच्या समाधानतेबरोबर माझ्या मनाची तृप्ती होईल. अशा प्रकारचा एक प्रतिप्रश्न व्यासजींनी ब्रह्मजींना केला. त्यावेळेला ब्रह्मदेवाने व्यासांना जे गूढ ज्ञान सांगितलं की मला आलेला जो अनुभव, त्याला आलेला जो गूढ ज्ञान आहे, ते जे गूढ ज्ञान सांगितलं, ते गूढ ज्ञान काय होतं, ते जे रहस्य आहे ते रहस्य काय होतं, असं कोणतं रहस्य ब्रह्माजींनी व्यासांना सांगितलं की ज्याच्यामुळं वेदव्यासजींचं समाधान झालं, हे आपल्याला या कथेमध्ये पाहायचं आहे. मग आता विषयाला अनुसरून जर बोलायचं म्हटलं तर आत्तापर्यंतचा जो काही प्रश्न आणि उत्तरांचा जो संवाद झाला तो आदरणीय वेदव्यासजी आणि ब्रह्माजींच्यामध्ये झाला. मग वेदव्यासजी हे कोण आहेत? आता वेदव्यासजींना प्रश्न निर्माण झाला तर आपल्यासमोर किती प्रश्न असायला पाहिजेत, पण आम्हाला कधी प्रश्नच पडत नाही. कारण जो जिवंत असतो त्याला प्रश्न पडतात, जे मेलेला असतो त्याला प्रश्न पडत नाहीत. कारण माणूस मेला त्याला आपण डेड बॉडी म्हणतो. मग त्याला आणारे बाहेर, काढारे बाहेर, घालणारे आंघोळ, लावारे साबण. मग ते प्रेत म्हणतं का की पाणी गरम आहे, थोडं थंड घाला, हे साबण नको ते घाला, कारण त्याला कसलाच प्रश्न नाही. कारण त्याच्या देहातला जो असणारा जीवात्मा आहे तो निघून गेलेला आहे. जोपर्यंत आम्ही जिवंत आहोत तोपर्यंत आमच्यासमोर प्रश्न पडतात. प्रश्न निर्माण झाले की उत्सुकता निर्माण होते.
आणि नेसेसिटी इज द इन्व्हेन्शन ऑफ मदर असं म्हणतात. आणि गरजेतूनच आमचे अनेक प्रश्न सुटत जातात. मग वेदव्यासजींना प्रश्न पडला, वेदव्यासजी कोण आहे? ज्यांच्या बुद्धिमत्तेचा व्यास मोजता येत नाही असा असणारा व्यास, त्यांच्यासमोर प्रश्न निर्माण झाला. ज्या व्यासाने संबंध महाभारताची रचना केली, त्याच्यासाठी गणेशजींना लेखक म्हणून त्यांनी घेतलं, असा व्यासमुनी वेदव्यास ब्रह्माजींना प्रश्न विचारतो. तो वेदव्यास कोण आहे? तर वेदव्यास याची जर कुंडली आपण पाहायची म्हटली तर वसिष्ठ ऋषींचे असणारे पुत्र पराशरांचा असणारा व्यास. आता व्यासांच्या जन्माची कथा अत्यंत वेगळी आहे. मग पराशर आणि मत्स्यगंधा यांच्या संयोगातून व्यासांची निर्मिती झाली. जन्मताच बालक 8 वर्षाचं आणि जन्मल्या ते हिमालय पर्वताच्या द्वैपायन बेटावरती अनुष्ठान करण्यासाठी निघालं. आणि जाता जाता आईला एकच शब्द सांगितला की आई, मी आता वेदाध्ययन करायला चाललेलो आहे, वेदांचं अध्ययन करायला चाललेलो आहे. ज्यावेळी केव्हा तुला भविष्यामध्ये एखादी अडचण, प्रश्न, समस्या निर्माण होईल, त्यावेळी तू माझं नुसतं स्मरण जरी केलीस तर मी तुझ्यासमोर उपस्थित राहीन, एवढा शब्द त्यांनी सांगितला. आणि हिमालयातल्या द्वैपायन बेटावरती निघून गेला. असा हा पराशराचा पुत्र व्यास. तो व्यासांचा असणारा पुत्र पुढं शुकदेव. ही खूप मोठी श्रंखला आहे. मग व्यासमुनी आमचे कृष्णद्वैपायन बेटावरती गेले. ऊन वारा पाऊस पाणी अखंड अशी तपश्चर्या केली, साधना केली. आणि त्या तपश्चर्याने अंग काळं पडलं म्हणून त्यांना कृष्णद्वैपायन हे नाव प्राप्त झालं. त्यानंतर त्यांनी वेदांवरती भाष्य केलं, वेदांवरती चिंतन केलं म्हणून त्यांना वेद व्यास ही उपाधी प्राप्त झाली. आणि त्या वेदव्यासजींनी महाभारतासारख्या महान प्रचंड अशा ग्रंथाची निर्मिती केली. नव्हे ते त्या महाभारताचे साक्षीदारही म्हणून ओळखले जातात. आणि मग व्यासांमुळंच खऱ्या अर्थाने पुढं जी मत्स्यगंधा होती ती सत्यवतीच्या रूपामध्ये आली. सत्यवतीच्या पोटी मग या ठिकाणी चित्रांगद आणि विचित्रवर्य हे जन्माला आले. विचित्रवर्याचं विवाह भीष्म म्हणजे देवव्रतांनी केलं. आणि मग त्या विचित्रवर्याला 2 बायका, अंबिका आणि अंबालिका. मग एकीपासून व्यासमुनींच्या कृपेने पंडू आणि धृतराष्ट्रांचे जन्माला आले. आणि दाशीपासून दाशीपुत्र म्हणजे विदुर हा जन्माला आला. आता खूप मोठं ते महाभारतच. आता महाभारत सांगायला गेलं तर आपल्याला रात्री पुरणार नाही, दिवसही पुरणार नाही. अशा महान व्यासजींचा प्रश्नाचं उत्तर आणि समाधान करण्याचं काम आमच्या ब्रह्माजींनी केलं. आणि मग ब्रह्माजीला पुन्हा व्यासजींनी साष्टांग दंडवत घातला आणि सांगितलं, ब्रह्माजी, असा तुमचा एखादा मला अनुभव सांगा जेणेकरून माझ्या मनाचं समाधान होईल. मग त्यावेळेला ब्रह्माजींनी गणेशाची प्रार्थना करण्याच्या संदर्भामध्ये त्यांना जो आलेला काय अनुभव आहे तो व्यासजींना सांगण्याला सुरुवात केली. मग ते म्हणायला लागले की सृष्टीची निर्मितीची जबाबदारी शिवजींनी माझ्यावरती टाकली. आता त्यांचा अनुभव सांगायला लागले ते व्यासजींना आणि तो मी तुम्हाला सांगायला लागलो. आणि म्हणून ब्रह्माजी म्हणायला लागले की सृष्टीची निर्मिती करण्याचे जे कार्य आहे, जी जबाबदारी आहे ती शंकरांनी माझ्यावरती टाकली. मात्र सृष्टी कशी निर्माण करायची, सृष्टी निर्माण करणं साधीसुधी गोष्ट नाही. आम्हाला एका दिवसाचा कार्यक्रम अरेंज करायचे, मॅनेज करायचे, तर आम्हाला सिस्टीम, साऊंड, माईक हे ॲडजस्ट करणं खूप अवघड जायला लागतं. मग सृष्टीची निर्मिती करण्याचं कार्य जेव्हा ब्रह्माजींकडे सोपवलं तेव्हा त्यांना खूप मोठा प्रश्न पडला. विचार करायला लागले की आता सृष्टीची निर्मिती करायची तर कसं करायचं, सुरुवात कुठून करायची, हा प्रश्न माझ्यासमोर निर्माण झाला. आणि सृष्टीची निर्मिती करण्याची कसलीच माहिती तर मला नाही. अतिशय द्विधावस्थामध्ये मी सापडलो. त्यावेळी ब्रह्माजी म्हणाले, मी काय केलो, विचार केला आणि मला आठवलं की श्री गणेशाचं कसं आहे, सुख करता आहे, दुःख हरता आहे. आणि माझ्या या प्रश्नाची उकल श्री गणेश करू शकतो असा समज त्यांना झाला. आणि त्यांनी गणेशाची प्रार्थना करायला सुरुवात केली. आणि मग ते म्हणायला लागले, हे विघ्ननाशका, सृष्टी निर्मितीबाबत मी अज्ञान आहे. ब्रह्माजी गणेशजीकडे गेले आणि सांगायला लागले, श्री गणेशजी, आपण विघ्ननाशक आहात, बुद्धीची देवता आहात आणि माझ्याकडे सोपवली जी जबाबदारी आहे ती मला पेलण्यायोग्य नाही. तेव्हा आपण मला याच्यामध्ये सहकार्य करावं अशी विनंती, प्रार्थना ब्रह्माजी गणेशजीकडे करायला लागले.
तेव्हा ते म्हणायला लागले, हे विघ्ननाशका, सृष्टीची निर्मिती करण्यासाठी मला मार्गदर्शन करा. अशी विनंती करत असताना गणेशजीने ती विनंती मान्य केली. तेव्हा गणेशजी म्हणायला लागले, ब्रह्माजी, हे काम वाटते तेवढे अवघड नाही. बघा कोण म्हणू लागलंय, आता श्री गणेशजी ब्रह्माजींना सांगायला लागलेत की ब्रह्माजी, हे सृष्टी निर्माण करण्याचं कार्य तुम्हाला आज अवघड वाटू लागलेलं आहे, पण ते तितकं अवघड नाही. आता सृष्टी निर्माण करण्याचं कार्य अवघड नाही असं गणेशजींना वाटतंय, म्हणजे त्याच्याकडे किती कल्पकता असेल, किती बुद्धिमत्ता असेल, काय चातुर्य असेल, हे आपण कल्पना करण्याची आवश्यकता आहे. आणि मग ते म्हणायला लागले, ठीक आहे, आता आम्हाला गणपती तयार करायचा आहे. आम्ही मुलांना म्हटलं, अरे आता गणपती तयार करा, मातीचा, शाडूचा वगैरे. तर आमच्या मुलांना ते करता येणार नाही. मग आम्ही काय म्हणतो, कसं करायचं? मुलांना प्रश्न पडला. आम्ही म्हणतो, अरे आपल्याकडे गणपतीची मूर्ती आहे, ती समोर ठेव आणि त्या मूर्तीकडं पाहत 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 तू मूर्तीचा आकार बनव. असं म्हटल्याच्या नंतर मग त्या मुलांना एक आयडिया येते. मुलं मग खुश होतात, मग माती गोळा करतात, गणपतीला समोर ठेवतात आणि मूर्तीकडं पाहत 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 तयार करू शकतात, कारण आयडिया आली. तसं गणेशजींनी सांगितलं की बाबा सृष्टी निर्माण करायची तर फारसं अवघड नाही. मग तुम्हाला मी सृष्टी निर्माण कशी करायची याचे थोडेसे काही हिंट्स देतो, ते तुम्ही त्या पद्धतीनं करा. मग एखादी गोष्ट पाहिली की तशी करता येते. तेव्हा आमचे गणेशजी म्हणायला लागले की माझ्या देहामध्ये सर्व ब्रह्मांड आहेत. बघा, गणेशजीच्या देहामध्ये सर्व ब्रह्मांड आहेत. मग तुम्ही काय करा, ते ब्रह्मांड एकदा तुम्ही पाहून घ्या की ह्या ब्रह्मांडाची निर्मिती तुम्हाला करायची आहे ना, तर मुळामध्ये हे ब्रह्मांड कसं आहे, त्या ब्रह्मांडामध्ये काय काय आहे, कोणती वस्तू कुठं आहे, हे पद्धतशीर अगोदर तुम्ही पाहून घ्या, म्हणजे तुम्हाला सर्व कल्पना येईल. कारण गणपतीचं काय काम आहे, भक्तांना संकटातून तारणं. मग गणपती आमचा सल्ला दिला. त्यानंतर गणेशाचे ब्रह्मदेवा आता उदरामध्ये घ्यायचे, कारण ब्रह्मांड कुठं आहे, गणेशांच्या देहामध्ये आहे. आता देहामध्ये जावं लागेल तर ब्रह्मांड पाहायला मिळेल. आणि म्हणून गणेशांनी ब्रह्मदेवाला आपल्या श्वसन मार्गाने त्यांना देहामध्ये म्हणजे आपल्या उदरामध्ये सामावून घेतलं. उदरामध्ये सामावून घेतल्याच्या नंतर ब्रह्माजींनी पाहिलं तर गणेशजींच्या देहामध्ये उदरामध्ये एक नव्हे, दोन नव्हे, तीन नव्हे, अनेक अशा प्रकारची ब्रह्मांड त्यांना पाहायला मिळाली. कल्पना करा. आणि मग त्यामुळं ब्रह्मदेव तर भांबावूनच गेले. अरे म्हणले, आपल्याला एक सृष्टी निर्माण करायची तर एवढा प्रश्न निर्माण झाला आहे, आणि मी गणेशजीच्या उदरामध्ये आल्यानंतर पाहतो तर असंख्य प्रकारचे ब्रह्मांड मला पाहायला मिळू लागलेत. मग आता तर आणखी त्यांचा गोंधळ निर्माण झाला. आणि मग आता काय करावं प्रश्न निर्माण झाला. मग आता ब्रह्मांडाची निर्मिती ब्रह्माकडून करून घ्यायची. आणि मग गणेशजींनी काय केलं की आपलं अफाट असं सामर्थ्य, बुद्धिमत्तेचा वापर केला आणि त्या अनेक ब्रह्मांडापैकी एक असणारं जे ब्रह्मांड आहे ते ब्रह्मांडाला फोडलं. त्याच्यासाठी त्याने अफाट शक्तीचा वापर केला आणि ते ब्रह्मांड फोडून ब्रह्माजींना ते सर्व ब्रह्मांडाची रचना ही दाखवली. मग गजाननाचं हे ब्रह्मांड दाखवल्याच्या नंतर ब्रह्मदेवाला सर्व सृष्टींचं दर्शन झालं. सर्व सृष्टी जी आहे ती त्याने निरखून परीक्षण करून बारकाईने एक गोष्ट पाहिली. आणि मग ती पाहिल्याच्या नंतर त्या उदरातील ब्रह्मांडामध्ये काय आहे, पृथ्वी आहे, मनुष्य आहेत, ऋषी आहेत, राक्षस आहेत, देव आहेत, दानव आहेत, पाताळ आहे, स्वर्ग आहे, या सर्व गोष्टी ब्रह्माजींना गणेशजींच्या उदरातल्या ब्रह्मांडामध्ये पाहायला मिळाल्या. या सर्व अशा गोष्टींचं दर्शन ब्रह्माजींनी गणेशजींच्या उदरातील ब्रह्मांडामध्ये पाहिलं. मग अशा प्रकारच्या अनेक सृष्ट्या ही विनायकांच्या उदरामध्ये ब्रह्मदेवांना पाहायला मिळाल्या. ब्रह्मांडाची रचना पाहून ब्रह्मदेव गोंधळूनच गेले. कारण ब्रह्मांडाची रचना आहे, साधीसुधी रचना नाही. ही रचना सारी पाहिली, निरखून अभ्यास केला आणि पुन्हा गोंधळामध्ये पडले, पुन्हा विचार करायला लागले. आणि मग त्यांनी सांगितलं, बाबा हे आता माझा दममध्ये घुटायला लागला आहे, कारण हे माझ्या डोक्याच्या बाहेरचं आहे. ही सृष्टीची निर्मिती करणे एवढं साधं सोपं नाही. आता माझा दममध्ये घुटमळायला लागला आहे आणि गणेशजी कृपा करा, मी तुमचे हात जोडतो, मला उदरातनं बाहेर काढा, मला उदरातनं बाहेर काढा. असे ब्रह्माजी गणेशजींना विनंती करायला लागले. मग ब्रह्माजीची विनंती गणेशजीने ऐकली आणि मग उदरातून बाहेर काढण्याचा
गणेशजींनी प्रयत्न केला आणि म्हणायला लागले ब्रह्मांडाचा अंत. ब्रह्माजी म्हणायला लागला की ब्रह्मांडाचा अंत जे पाहायचं आहे ते माझ्याने पाहणे शक्य नाही. माझे 8 जे डोळे आहेत त्या 8 डोळ्याने सुद्धा मी ब्रह्मांड पाहू शकत नाही आणि पाहिलं तरी ते अपूर्ण आहे. बघा ब्रह्माजींना किती डोळे आहेत? 8 डोळे म्हणजे 4 तोंड. मुळामध्ये 5 तोंड होते, परंतु त्या 5 तोंडांचं असणारं त्यांनी खोटं बोललं. स्वर्गामध्ये मला त्या स्तंभाचं शिखर मी पाहिलं, खोटं बोलले होते आणि म्हणून त्याची एक मुंडकं छाटलं, 4 राहिले. 4 मुंडके राहिल्यामुळे 4 तुम्ही 8 डोळे. आम्हाला तर 2च इथं आणि ती बी लहान वयात चष्मे लागू लागलेत. बिना चष्म्याचा आम्हाला अक्षर दिसत नाही. पण ब्रह्माजी म्हणायला लागले की माझ्या 8 डोळ्यांनी मी तुमच्या उदरातलं ब्रह्मांड पाहिलो, परंतु त्याने सुद्धा हे माझे जे पाहण्यादृष्टी ती अपुरी राहिलेली आहे आणि खरोखरच तुम्ही अनादी आहात, तुम्ही अनंत आहात, तुमच्या ज्ञानाला पारावार नाही आणि म्हणून तुम्ही अत्यंत ज्ञानी आहात, अनंत आहात, अनादी आहात अशी स्तुती करायला लागले. आणि मग ब्रह्मदेवाची ही झाली द्विधा अवस्था गणपतीने पाहिली आणि पाहून गणपतीने मग त्यांना काय केलं की आपल्या उदरातून बाहेर काढलं. मग गणपतीने ब्रह्माजींना उदरातून बाहेर काढल्याच्या नंतर ब्रह्मदेव बाहेर आले आणि मग त्यांना एक वेगळाच गर्व निर्माण झाला आणि अहंकार निर्माण झाला. आणि एकदा का माणसांच्या अंगामध्ये गर्व अहंकार निर्माण झाला की मनुष्य कुठल्या पातळीला जातो हे सांगता येत नाही. अनेक विकारांच्यापैकी अहंकार हा अत्यंत वाईट असा विकार आहे. म्हणून स्वामीने आमच्या परमरक्षामध्ये सांगितलं एकला अहंकार त्यागिता सर्व ही त्यागिले होय तत्वता जेवी वृक्षमुळाहून उन्माळिता शाखा पल्लव उन्माळिले. एखाद्या भल्या मोठ्या वृक्षाला जर आम्हाला आडवं पाडायचं असेल तर एक एक पान तोडत बसण्याच्या ऐवजी मुळावरच घाव घाला, झाड आडवं पडल. तसं आमच्या अंतःकरणामधल्या अनेक विकारांच्या पैकी असणारा जो अहंकार आहे, जो गर्व आहे, तो जर नाहीसा झाला तरच आम्ही या ठिकाणी चांगला साधक म्हणून समोर येणार आहोत. अशा पद्धतीने ब्रह्माजींच्या अंतःकरणामध्ये एक गर्व निर्माण झाला. आणि मग गर्व निर्माण झाल्याच्या नंतर त्यांना काय वाटायला लागलं, लोकांना काय सांगू लागले, अरे म्हणले मी गणेशजींच्या उदरामध्ये प्रवेश केला आणि श्री गणेशाचं मला दर्शन झालं आणि श्री गणेशांनी स्वतः मला सर्व प्रकारचे वेद शास्त्र पुराण म्हणजे 4 वेद 6 शास्त्र आणि 18 पुराणांचं जे गूढ ज्ञान आहे, जे कुणालाच माहिती नाही, ते सर्वच्या सर्व मला सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे काय झालं की आता मी खूप ज्ञानी झालेलो आहे. माझ्यासारखा ज्ञानवान या त्रिलोक्यामध्ये कुणी नाही, अशा प्रकारचा समज ब्रह्माजींच्या मनामध्ये निर्माण झाला आणि ते स्वतःला त्रिलोक्यामध्ये सर्वसंपन्न बुद्धिमान असं समजायला लागले. कारण गर्व झाला त्यांना आणि ते म्हणायला लागले की या सृष्टीमध्ये आता माझ्या एवढा महान कुणीच नाही. आता आपण वाटेल त्याला शापही देऊ शकतो, वाटेल त्याला वरही देऊ शकतो, म्हणजे एवढं सामर्थ्य आपल्यामध्ये निर्माण झालेलं आहे असं त्यांना वाटायला लागलं, असं भासायला लागला. आता आमच्याकडे 4 अभंग पाठ झाले की आमच्याकडं कोणीच नाही असं आम्हाला वाटायला लागतं आहे. आता ब्रह्माजींनी तर साक्षात त्या ठिकाणी वेद शास्त्र पुराणं पारंगत झालेली आहेत. साक्षात गणेशांचं दर्शन त्यांना झालेलं आहे. गर्व येणं साहजिक आहे, ते गर्व करायला लागले. मग सृष्टीची निर्मिती करणंसुद्धा आता अत्यंत सोपं आहे, ते माझ्यासाठी अवघड नाही अशा प्रकारचा भ्रम ब्रह्माजीला निर्माण झाला. एवढ्या आम्ही सृष्टी पाहिलेली आहेत, अनेक ब्रह्मांड मी पाहिलेत, त्याच्यामुळं आता मला ब्रह्मांडाची निर्मिती करणं फारसं अवघड जाणार नाही. ते तर माझ्या बाई हात का खेळ आहे असं ब्रह्माजीला वाटायला लागलं. ते गर्व करायला लागले आणि आता म्हणायला लागले की सृष्टीची निर्मिती करणं अत्यंत सोपं आहे असं त्यांना वाटायला लागलं. आणि मग असं वाटून त्यांनी काय केलं, सृष्टीची निर्मिती करायला सुरुवात केली. अरे म्हणलं आता आपण सारं पाहिलेलं आहे आणि सृष्टीची निर्मिती करणं आपल्याला अवघड नाही, आपण आता सहज सृष्टी निर्माण करू शकतो. आणि म्हणून ती सृष्टी निर्माण करण्यासाठी सुरुवात केली. पण मी तुम्हाला कालच सांगितलं होतं, कुठलंही कार्य करण्याच्या पूर्वी आम्हाला अगोदर गणेशांचं पूजन करावं लागणार आहे, गणेशांची आराधना करावी लागणारी आहे. गणेशाला प्रसन्न करून घेतल्यानंतरच आमचे पुढचे जे कार्य आहे ते सिद्धीला जाणार आहे. मात्र इथं गर्व झाला
आणि ब्रह्माजींनी सृष्टी करायला निर्माण करायला सुरुवात केली. आणि मग दुर्दैवानं काय झालं, एक नव्हे दोन नव्हे अनेक प्रकारची विघ्न निर्माण व्हायला लागली. अहो, सृष्टी निर्माण करण्याचं कार्य होतं, गर्वाने सृष्टी निर्माण करायला लागले, परंतु ते करत असताना अनेक प्रकारची विघ्न समोर आली, विघ्न उभी राहिली. आणि ब्रह्मदेवाच्या समोर सर्व विघ्न विचित्र अशा प्रकारचे हातवारे करायला लागली, नाचायला लागली, वाकुड्या दाखवायला लागली आणि कार्यामध्ये त्यांच्या अनेक अडथळे निर्माण करायला लागली. एवढंच नाही तर त्या सर्व विघ्नांनी ब्रह्मदेवाला अक्षरशः उचलून वर फेकलं. आणि वर फेकल्याच्या नंतर धाडकन ब्रह्माजी आमच्या खाली पडले. आता गर्वामुळं जर ब्रह्माजी सारख्यांच्या अवस्था ती होत असेल तर तुमच्या आमच्या अवस्था काय होईल, मी वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही, म्हणून आपण समजून घेणं गरजेचं आहे. साक्षात ब्रह्मदेवाला उचलून फेकलं आणि ब्रह्मदेव खाली पडले. बरं, खाली पडल्याच्या नंतर गुणाने सोडलं का, ब्रह्मदेवाच्या चारही शेंड्या हातामध्ये पकडल्या. कोणी, ह्या वेगवेगळ्या विघ्नांनी. शेंडी पकडून काय केली, तेलावर मॉलिश नाही केली, वडायला लागले शेंड्या धरू. बरं, शेंडी धरून वडले, एवढ्यावरच भागलं असंही नाही. मग दुसऱ्या विघ्नाने ब्रह्मदेवाची दाढी वडायला सुरुवात केली. कुणी शेंडी वडायला लागलं, कुणी दाढ्या वडायला लागल्या. आणि काय विघ्न तर ब्रह्मदेवाच्या डोसक्यावर ते टपल्या मारायला लागले. म्हणजे एवढी विचित्र अवस्था त्या ब्रह्मदेवाची केली. कुणी, वेगवेगळ्या विघ्नांनी. का केली, कारण गणेशाला विसरल्यामुळे केली. आणि अशा प्रकारची अवस्था ब्रह्मदेवांची आमच्या निर्माण झाली. आणि मग 5-6 गणांनी तर एकत्र येऊन ब्रह्मदेवाच्या डोक्यात टपल्या मारायला सुरुवात केली. अशा रीतीने ब्रह्मदेवाचा त्या अनेक विघ्नांनी मिळून छळ काढला, त्यांना पळोकी सळो करून सोडलं. आणि काही वेळानंतर मग ब्रह्मदेवाला असं वाटायला लागलं की आता आपलं काही खरं नाही, आपलं काहीतरी चुकलेलं आहे, आपल्या हातून प्रमाद घडलेला आहे. आणि म्हणून आता आपल्याला पश्चाताप करण्याची वेळ आलेली आहे. असा विचार करत असताना धापा टाकत पडलेले आहेत, बसलेले आहेत. आणि मग त्यावेळी ब्रह्माजी विचार करायला लागले की आता काय करावं लागेल. मग काही वेळानंतर ब्रह्मदेवाला श्री गणेशांचं स्मरण झालं. बघा, आमची अवस्था तेच आहे. जोपर्यंत आमच्या मनासारखं कार्य व्हायला लागतात त्यावेळेला आम्हाला देवाची आठवण येत नाही, माईची आठवण येत नाही, बापाची आठवण येत नाही. ठेच लागली की आई ग म्हणतो आणि अडचण आली की देवा रे म्हणतो. तसं ब्रह्माजीला आता गणेशाची मिरन सुख में करे ना कोय, सुख में सुमिरन करे तो दुख काहे को होय. कबीराने सांगितलं, बाबा मानवी जीवनाची अवस्था कशी आहे की दुःख आलं की सर्वजण देवाचं स्मरण करतात आणि सुखामध्ये त्याची कुणी आठवणच करत नाही. परंतु सुखात जर आम्ही स्मरण केलं तर आमच्या आयुष्यात दुःखच येत नाही. पण आम्ही म्हणतो दुःख 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 आयुष्यामध्ये, कारण आम्हाला त्याचं विसर पडलेला आहे. म्हणून एक सांगतो मी की माणसाचं जीवन म्हणजे काय आहे. जन्माला येणं, जगणं, मरेपर्यंत खाऊन राहणं म्हणजे जन्म, जीवन जगणं नाही. तर देवाचं स्मरण म्हणजे जीवन आहे, त्याचं विस्मरण म्हणजेच मरण आहे, बस. आता मात्र ब्रह्माजींना गणेशांचं स्मरण झालं, धावा करायला लागले. धाव पाव गा गणेशा आणि या संकटातून मला वाचव, अशा प्रकारची आर्त विनंती त्या ठिकाणी ब्रह्माजी आमच्या गणपतीचा धावा करायला लागले. आता श्री गणेशा आपणच मला या ठिकाणी सोडवाल असं मला वाटतंय, तुमच्याशिवाय या ठिकाणी या त्रिलोक्यामध्ये आता मला वाचवणारा कोणी नाही. आणि म्हणून ब्रह्मदेव म्हणायला लागले, हे गजानना, हे विघ्नहर्ता, तुम्ही दुःख दूर करणारे आहात, विघ्न नाश करणारे आहात. आणि म्हणून अरे देवा, मी सृष्टी निर्मिती करत असताना ही विघ्न का आली, असे मी काय वाईट करायला लागलो होतो. आणि ही विघ्न मला उत्पन्न झाली आणि ही विघ्न मला आता छळून काढत आहेत. आता तू गणेशा, तूच या मला छळापासून, या विघ्नापासून मला वाचवू शकतोस आणि तुम्ही मला या ठिकाणी वाचवावं, मदत करावं. अशा प्रकारची आराधना, धावा आणि नामाचा उच्चार ब्रह्माजी करायला लागले. मग त्यावेळेला जो त्याची अर्थ स्वरूपाने आळवणी करतो त्यावेळेला देवाला प्रसन्न होणं गरजेचं आहे. आणि त्या ठिकाणी या सर्वांचा तू बंदोबस्त कर तिला म्हणायला लागले. मग अशा पद्धतीने ब्रह्मदेवाने श्री गणेशाकडे प्रार्थना केली. देव
करत ओम गण गणपते नमः, ओम गण गणपते नमः जप करायला बसले. रात्रंदिवस धारणा करायला लागले आणि गणेशाचा जप करत बसल्यानंतर तेव्हा त्यांना एक आश्चर्यकारक स्वप्न पडलं. अनेक दिवस, अनेक महिने, अनेक वर्ष झाली, ध्यानस्थ झाले, समाधी अवस्था लागली आणि मग त्या समाधी अवस्थेमध्ये गेल्याच्या नंतर त्यांना एक आश्चर्यकारक अशा प्रकारचं स्वप्न पडलं. मग स्वप्नामध्ये काय दिसायला लागलं की त्यांच्यासमोर एक खूप मोठा असा वटवृक्ष आहे. असा वटवृक्ष त्यांना दिसायला लागला आणि त्या वटवृक्षाच्या एका पानावरती एक अतिशय गोंडस, निरागस, सालस अशा प्रकारच्या छोट्याशा बालकाला ब्रह्माजी पाहत आहेत असा भास व्हायला लागला. मग ते बालक कसं होतं तर त्या बालकाला 4 करकमलं होती, ज्याचं वर्णन मी काल केलं. चतुर्भुज गणेश, एका हातामध्ये पाश, एक हात अंकुश, एक हातात मोदक आहे, एक हात वर देण्यासाठी आहे. असा चतुर्भुज असणारा आता बालकाचं सूर दिसायला लागलं. सर्वांगाला चंदनाची उटी लावलेली आहे, सिंदूर लावलेला आहे, मस्तकावरती रत्नखचित मुकुट घातलेला आहे, कमरेवरती अतिशय सुंदर अशा प्रकारचं पितांबर नेसलेलं आहे, सर्पाचं पट्टा म्हणून बांधलेला आहे, पायामध्ये रुंझुन अशा वाजणाऱ्या पैंजनांचं घातलेलं आहे, गळ्यामध्ये चमचम चमकणाऱ्या मोत्यांचा माळ आहे, कानामध्ये सुवर्णकुंडल आहेत. अतिशय रुबाबदार अशा पद्धतीचं ते स्वरूप आणि चित्र ब्रह्माजींना स्वप्नामध्ये त्या वटवृक्षाच्या पानावरती दिसायला लागलं. आणि त्याचबरोबर पाहत असताना शरीर मात्र मनुष्याचं आहे, धड मनुष्याचं आहे, पण मस्तक त्या ठिकाणी असणारं जे आहे ते हत्तीचं आहे, त्याला एक दात आहे. अशा प्रकारचं स्वरूप आणि मनोहर रूप ब्रह्माजींना स्वप्नामध्ये दिसलं. त्यानंतर त्या बालरूपी गजाननाने काय केलं, टनकन झाडावरनं खाली उडी मारली. आता स्वप्नातला प्रसंग आहे आणि तो ब्रह्मदेवाच्या जवळ येऊन म्हणायला लागला, हे विधाता, ह्या सृष्टीच्या निर्माता ब्रह्माजी, सृष्टी निर्मिती करताना तुमच्या मनामध्ये एक गर्व निर्माण झाला, अहंकार निर्माण झाला. तो म्हणजे काय तर मी उत्तम आहे, मी सर्वामध्ये श्रेष्ठ आहे. तुला गर्व झालेला होता आणि मग त्या गर्वामुळं तुमची ही अवस्था झालेली आहे. कोणत्याही गोष्टीची निर्मिती करत असताना आपण गर्व करू नये, हा त्याच्यातून बोध घ्यायचा. गर्वाचे घर जातं आणि म्हणून तुझं गर्वहरण करण्यासाठी, तुझी घमेंड जिरवण्यासाठी नानाविध विघ्नांनी तुझा छळ काय आपटलं, तुला ओढलं, दाढी ओढली, जटा ओढल्या, असा अतोनात तुझा छळ केलेला आहे. आणि म्हणून असं सांगितल्यानंतर आता मी तुझ्या मनातलं ओळखलेलं आहे, तुझ्या मनामध्ये काय चाललंय हे मी आता ओळखलेलं आहे. तुझं जप, ध्यान, धारणा ही मला कळलेली आहे आणि म्हणून मी तुला सर्वात दिव्य अशा प्रकारच्या एक अक्षरी मंत्र मी तुला देणार आहे. आणि मग तू काय कर, मी तो मंत्र सांगतो आणि आता मात्र तुला पश्चाताप झालेला आहे, निश्चित तुझ्या हातून चांगलं काम होणार आहे. म्हणून तू या मंत्राचा 10 लक्ष जप कर, असं कोणी सांगितलं? गणेशजींनी. कुणाला? ब्रह्माजीला, स्वप्नावस्थेमध्ये. आणि मग त्यानंतर मी तुला सामर्थ्यवान बनवेन आणि मगच तुझ्या हातून सृष्टी निर्मितीचं कार्य होईल, अशा प्रकारे सांगितल्याच्यानंतर ब्रह्मदेवाला जाग आली. ब्रह्मदेवाचं जी स्वप्नावस्था होती ती भंग झाली, जागृत अवस्थेमध्ये आले. तेव्हा ताबडतोब जागृत अवस्था आल्याबरोबर त्याने एक अक्षरी मंत्राचं उच्चारण आणि म्हणून मंत्रोच्चारणद्वारा गणेशाच्या तपश्चर्याला प्रारंभ केला. लागलीच अनुष्ठानाला बसले, तपश्चर्या सुरुवात केली. आणि मग ब्रह्मदेवाने ही घोर तपश्चर्या अनेक वर्षापर्यंत केली. मग ही तपश्चर्या पाहिल्याच्या नंतर गणेशजींना आनंद झाला आणि गणेशजी मग ब्रह्माजींना दर्शन देण्यासाठी आले. गणेशांना अतिशय आनंद झाला. ब्रह्मदेवाची ही घोर तपश्चर्या पाहिल्याच्या नंतर गणेशजी प्रसन्न झाले आणि त्याच वेळेला ब्रह्माजींचा जो आनंद आहे तो आनंद द्विगुणित झाला. त्याने गणेशाला साष्टांग दंडवत घातलं आणि साष्टांग दंडवत घालून त्या ठिकाणी म्हणायला लागले, गणपती बाप्पा मोर्या, मंगलमूर्ती मोर्या.
अशा प्रकारचा जयघोष त्या ठिकाणी ब्रह्माजी करायला लागले. गणपती बाप्पा मोरया, याचा अर्थच असा आहे, हे गजानना गणपती बाप्पा तुला माझा नमस्कार असो. आणि मग अशा मोठ्याने गर्जना ब्रह्माजी करायला लागले. आणि मग तू म्हणायला लागले, तिची स्तुती करायला लागले, ओंकार स्वरूपा. अशा प्रकारे हे दिनांच्या नाथा धाव पाव मला तू प्रसन्न हो विनंती करायला लागले. आणि म्हणायला लागले, तू अनाथांचा नाथ आहेस, सर्वांचे दुःख दूर करणारा आहेस. तुझे दिव्य दर्शन हे फक्त आणि केवळ भाग्यवंतांनाच होते. आणि मी एक असा भाग्यवान आहे ज्यामुळे मला तुमचं दर्शन लाभलं. आणि आजचा जो दिवस आहे तो आजचा दिवस आमच्यासाठी सोन्याचा दिवस आहे. कोण म्हणायला लागलं? ब्रह्माजी म्हणायला लागले. का? कारण साक्षात प्रभूचं दर्शन आम्हाला झालेलं आहे आणि म्हणून आजचा दिवस माझ्यासाठी सोन्याचा आहे, ब्रह्माजी म्हणायला लागले. त्यासाठी आमच्याकडे एक प्रमाण आहे, महादेव प्रभू आणि पंचरत्न गाथ्यामध्ये सांगितलं, आज दिवस सोनियाचा, आज दिवस सोनियाचा, झाला उदय भाग्याचा, झाला उदय भाग्याचा, आहर निशी नाम घोष, आहर निशी नाम घोष, होतो अंतरी उल्हास, होतो अंतरी उल्हास, आज दिवस सोनियाचा, आज दिवस सोनियाचा. आणि अशा पद्धतीने ब्रह्माजी म्हणायला लागले, गणेशा तुमचं आम्हाला साक्षात दर्शन झालं आणि म्हणून आजचा दिवस माझ्यासाठी सोन्याचा आहे. का सोन्याचा आहे? आज माझं भाग्य उदयाला आलं. आणि भाग्य कशामुळे उदयाला आलं? तर अहर्निशी नाम घोष, ही रात्रंदिवस अनेक वर्ष तुझ्या नामाचा मंत्राचा जप केला आणि अंतःकरणामध्ये मला उल्हास निर्माण झाला, त्यामुळे तुमचं दर्शन झालं, आज माझं भाग्य उदयाला आलं. अशा प्रकारची स्तुती त्या ठिकाणी आमचे ब्रह्माजी करायला लागले. मग गणेशाला विनंती करतात की तुम्ही माझ्यावरती प्रसन्न झालेला आहात, त्यामुळे मी तुमच्याकडे आता एक वर मागतो. ब्रह्माजी गणेशाला म्हणायला लागले की माझ्या या हृदय कमलामध्ये तुझे सदैव स्मरण राहू दे, एवढीच कृपा माझ्यावरती कर. बघा ब्रह्मजी काय म्हणाले गणेशांना की आता तुम्ही एकच कृपा करा की माझ्या हृदय कमलामध्ये तुमचा सदैव वास राहावा आणि तुमचं स्मरण मला होत राहावं. म्हणजे आता काय झालं होतं? विस्मरण झालं होतं. आणि मग आता ते विस्मरण होऊ देऊ नका, माझ्या मुखामधून तुमच्या नामाचा उच्चार होत एवढीच माझ्यावरती कृपा करा. याच्यासाठी लक्ष्मण महाराजांनी एक प्रमाण सांगितलं आहे, मुखी नाम स्मरण करवा, मुखी नाम स्मरण करवा, तुझा विसरण पडो देवा, तुझा विसरण पडो देवा, मुखी नाम स्मरण करवा, मुखी नाम स्मरण करवा. विनंती केली तेव्हा एकच करा, काय करा? मुखी नामस्मरण करवा, माझ्या मुखातून सतत तुमच्या नामाचं स्मरण व्हावं, जी विसर पडला होता ते विसरू नये, अशा प्रकारची कृपा माझ्यावरती करा, अशी विनंती ब्रह्माजी गणेशांना करायला लागले. आणि मग गणेश त्या ठिकाणी म्हणायला लागला, का हरकत नाही, तुमच्या सर्व मनोकामना त्या ठिकाणी पूर्ण होतील आणि तुमच्या कृपेने मला या ठिकाणी सर्व सृष्टीची निर्मिती करण्याचं कार्य लाभावं. आणि मग मी ज्यावेळी आपणास मार्गदर्शनासाठी बोलावेन त्यावेळी तुम्ही माझ्यासमोर प्रगट व्हावं, मला सहकार्य करावं, अशी विनंती ब्रह्माजी आमच्या गणेशजींना करायला लागले. आणि मग गणेशजींनी सांगितलं काय हरकत नाही म्हटले. आणि मग गणेशजी म्हणायला लागला की माझा मधुर प्रसाद तुम्हाला प्राप्त झाला आहे आणि त्या प्रसाद सेवन केल्याने तुमच्या सर्व मनोकामना आता या ठिकाणी पूर्ण होतील. तसेच माझ्या स्मरणाने तुमची सर्व विघ्ने आता नाहीशी होतील.
आणि म्हणून हीच गणेशाचा आशीर्वाद आहे. कारण गणपतीला आम्हाला जर प्रसन्न करून घ्यायचं असेल तर त्याच्या नामाचं स्मरण, त्याचं पूजा आम्हाला करावं लागेल, मंत्राचा जप करावा लागेल. देवांना आता आम्ही तर पाहिलं नाही, पण देव आम्हाला बघावं, देव आम्हाला प्रसन्न व्हावं ह्यांची अपेक्षा असते. आणि म्हणून आपले देव कोणते आहे तर खरे आपले देव म्हणजे आपली आई, आपले वडील हेच आपले देव देविता आहेत. घरामध्ये आपल्या आई वडिलांचे आपण रोज पाहतो पण दर्शन घेत नाही, हे खूप मोठं दुर्दैव आहे. ज्या जिवंत माईबापांकडे आम्ही पाहत नाही आणि देवाच्या मागं लागतो. देव आशाने पावत नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे. म्हणून गणेशाच्या पूजेतून आपलं सात्विक वृत्ती निर्माण होते आणि आईवडिलांच्याबद्दल आदरभाव निर्माण होतो. म्हणून जो माता पिताओं की नज़रों में झुकता है वही दुनिया की नज़रों में उठता है. आणि म्हणून जो माता पिता की सेवा करता है उसकी सारी दुनिया पूजा करती है. म्हणून आम्ही आईवडिलांची पूजा केली पाहिजेत, आचारसंपन्न जीवन जगलं पाहिजे. ईश्वराची कृपा आपल्यावरती निश्चितपणाने होते, त्याशिवाय होऊ शकत नाही. आणि म्हणून गणपती म्हणायला लागले की मी आता सदैव तुझ्यावरती कृपाचा वर्षाव करेन. का? कारण तू मला आता प्रसन्न करून घेतला आहेस. तू मला या ठिकाणी सर्व अशा प्रकारचे विधियुक्त पूजा केलेली आहेस. आता तुम्ही एकच करा, ब्रह्माजी आता माझी स्तुती करण्यात वेळ घालवू नका. आता माझे तुमच्यावरती पूर्ण कृपा झालेली आहे. तुम्ही जास्त वेळ आता माझा घेऊ नका. 8ला 5 मिनिट आता कमी राहिलेत. 5 मिनिटामध्ये तुम्हाला सृष्टी निर्माण करायची आहे, वेळ कमी आहे. तुम्ही पटकन निघा आणि सृष्टी निर्माण करायचं कार्य हातात घ्या, विश्वनिर्मितीच्या कामाला लागा. अशा प्रकारचा आशीर्वाद त्या ठिकाणी आमच्या गणेशजींनी ब्रह्मजीला दिला. आणि मग ब्रह्माजींना अतिशय आनंद झाला आणि गजाननाने दिल्याप्रमाणे त्याला सृष्टीची रचना करण्याचं दिव्य सामर्थ्य दिलं. गजाननाने मस्तकावरती हात ठेवला आणि ब्रह्माजींना सृष्टी निर्माण करण्यासाठी लागणारं जे काय सामर्थ्य आहे ते सामर्थ्य ब्रह्माजींना बहाल केलं. आणि मग पूजा झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी एक पूजा मांडण्यात आली. सुंदर अशा पूजेचं आयोजन करण्यात आलं. ब्रह्माजींनी पूजेचे आयोजन केलं आणि पूजा संपन्न झाली. कशाची? आता सृष्टीची निर्मिती करण्यासाठीची. संकल्प केला, आसन मांडले, ध्यानस्थ बसले, पूजा सुरू झाली. आणि पूजा सुरू झाल्याच्यानंतर सुंदर अशी पूजा मांडली. आणि पूजा झाल्याच्या नंतर काय झालं तर त्या ठिकाणी 2 अतिशय सुंदर अशा लावण्यवती कन्या निर्माण झाल्या. आणि मग त्या 2 दिव्य लावण्यवती ज्या कन्या होत्या त्या कन्या म्हणजे एक सिद्धी आणि एक बुद्धी होती. मग ब्रह्माजींनी काय केलं तर ती ब्रह्मादेवाने ज्या 2 कन्या होत्या त्या देवाने या विश्वातील प्रत्येकाचं मनोकल्याण व्हावं असा वरही मागितला. आणि गणपतीने सांगितलं की हे गजानना, मी तुम्हाला अशी विनंती करतो, असा एक मला वर द्या की या विश्वामध्ये जन्माला आलेल्या प्रत्येक जीवांचं कल्याण व्हावं, असा मला एक वर द्या अशी विनंती केली. आणि ती सिद्धी आणि बुद्धी जी होती ती गणेशांकडे सुपूर्द केली. आणि श्री गणेशाने सुद्धा त्यांचा स्वीकार केला. आणि अशा पद्धतीने ब्रह्माजींच्या सृष्टी निर्मितीच्या कार्याला आमच्या गणेशजींचं अनुमोदन मिळालं. कार्य आरंभ झाला. आणि मग ब्रह्मदेवाने काय केलं, सर्वप्रथम पुन्हा एकदा गणेशाच्या स्मरण केलं. आता पुन्हा 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 त्याचं स्मरण करायला लागले, अभिवादन करायला लागले. तसं सृष्टीचे निर्मितीचं कार्य प्रारंभ करत असताना पुन्हा पुन्हा ब्रह्माजीने आमच्या गणेशांचं स्मरण केलं. आणि मग तिथून सृष्टीच्या निर्मितीला सुरुवात झाली. आणि ब्रह्माजीने आपले जे असणारे बाहू आणि ह्या ज्या मांड्या आहेत त्यापासून क्षुद्र, वैश्य, क्षत्रिय यासारख्या 3 वर्णांची निर्मिती केली. आणि मग ही 3 वर्णांची निर्मिती केल्याच्या नंतर स्वतःच्या असणाऱ्या या ब्रह्मकमलापासून, नाभिकमलापासून आकाशाची निर्मिती केली. मस्तकापासून स्वर्गाची निर्मिती केली. चरणकमलापासून पृथ्वी. अशा पद्धतीने अतिशय चातुर्यपूर्वक कसल्या प्रकारची चूक होणार नाही याचा विचार करून ब्रह्मदेवाने ही सृष्टीची निर्मिती करायला सुरुवात केली, सृष्टीची निर्मिती केली. त्यानंतर ब्रह्मदेवाने या सृष्टीमध्ये मानवी जीवनाच्या विकासासाठी आवश्यक असणाऱ्या वेगवेगळ्या गोष्टींची निर्मिती केली. कारण आता आपल्या सृष्टी निर्माण करायचे, आपल्याला अनेक लोक या ठिकाणी जन्माला घालायचे, तर त्यांचं उदरभरण झालं पाहिजे, त्यांचा विकास झाला पाहिजे, त्यांना चांगली गती मिळाली पाहिजे. याच्यासाठी त्यांना आवश्यक काय काय लागेल त्या त्या गोष्टींची त्यांनी निर्मिती केली.
आणि मग त्या निर्मिती केल्यामुळं मनुष्याला खूप मोठा त्याचा फायदा झाला आणि या निसर्गातल्या अनेक सृष्टीतल्या अनेक गोष्टींना आम्ही उपभोग घेऊन आमच्या जीवनाचं कृत्य कल्याण करण्याचा प्रयत्न आम्ही करतो. मग या सृष्टीमध्ये ब्रह्मदेवाने सागरांची निर्मिती केली, नद्यांची निर्मिती केली, सरोवरांची निर्मिती केली, त्याचबरोबर वृक्ष, वेली, लता, गवत, झाडे, झुडपे, पशु, पक्षी, पर्वत, खनिजे अनेक प्रकारच्या वस्तूंची निर्मिती केली आणि त्या सर्वच्या सर्व तुम्हाला आम्हाला बहाल केलेल्या आहेत. आणि म्हणून आपण या निसर्गात निर्मित असणाऱ्या गोष्टींचा उपभोग घेऊन आपल्या जीवनाचं आपण कृत्य कल्याण करून घ्यावं, जेणेकरून आपल्यावरती गणेशाची कृपा व्हावी. म्हणून गणेशाचं स्मरण, त्याचं पूजन, त्याचं भजन, त्याचं कीर्तन आपण सर्वांनी करावं. 1 तासाची वेळ पूर्ण होत लागलेली आहे. आता आमच्यासारखे बोलणारे बोलायला लागलेत, बोलण्याचा प्रयत्न करायला लागलेत. 1 तासाचं चिंतन मांडण्यासाठी किमान 5-6 तासाचं अगोदर अध्ययन करावं लागतं, चिंतन करावं लागतं आहे. मग तुमच्यासमोर येण्याचं कुठं धाडस होतं. यथामती यथासावकाश जसं जमेल त्या पद्धतीनं विषय मांडण्याचा प्रयत्न मी केलेला आहे. मग आपणही जर गणेशाची कृपा तुमच्यावर व्हावी असं वाटत असेल तर लाईव्हवर जरी असलात तरी वक्त्यासाठी काय महत्त्वाचं आहे की ऑफलाईनमध्ये ज्यावेळेला आम्ही प्रवचन कीर्तन करतो त्यावेळेला आमच्यासमोर जेवढे जास्त मुंडके दिसतील तेवढा जास्त आम्हाला जोश येतो. तसं ऑनलाईनवरती प्रवचन करत असताना जेवढे तुमचे अंगठे दिसतील तेवढा अधिक आम्हाला जोश येत जातो. म्हणून आपण गणेशाची महिमा श्रवण करत आहात. सर्वांना माझी विनंती असणारी आहे की किमान 1 तास आपण हे लाईव्ह प्रवचन पाहत असताना पाय वर करणं, वाकडं तिकडं बसणं, जेवण करत करत ऐकणं अशा विचित्र अवस्थेमध्ये कृपा करून प्रवचन सेवन करू नका. त्यामुळे आपल्याला कसलाच लाभ होणारा नाही. गणेशाची कृपा आपल्यावर व्हावी असं वाटत असेल तर साक्षात मी एका वक्त्याच्या समोर बसलेले आहात अशा पद्धतीने बसून त्या प्रवचनांचा लाभ घ्यावा. ही एक माझी तळमळ विनंती समजा मी आपल्यासमोर मांडतो आहे. पुन्हा एकदा या कार्यक्रमाचे, या पेजचे संयोजक, संचालक आदरणीय महेशजी स्वामी आणि त्यांच्या सहकार्यांना धन्यवाद देतो. आणि मग अशा पद्धतीचा जो विषय आहे की आता पुढे येणारे काही दिवसांमध्ये आता गणेश महिमा सांगायचं म्हटलं तर एक आयुष्यात सुद्धा हे पुरत नाही. अशा अनेक त्याच्या महिमा आहेत. तो बुद्धीचे देवता आहे, सर्व देवांचा तो देव आहे, गणाधीश आहे. अशा वेगवेगळ्या कथा आमचे सहकारी बांधव आता परवापासून माझे सहकारी मित्र शिवभक्ती परायण जगन्नाथ क्षीरसागर देवळाली ही 3 दिवस आपल्यासमोर त्यांचं मनोगत, त्यांच्या कथा ते आपल्यासमोर मांडणार आहेत. त्यानंतरचे 3 दिवस शिवभक्तीपरायण माहेश्वरमूर्ती नागेश स्वामी कुरुंदवाडीकर ही आपल्यासमोर वेगवेगळ्या कथा घेऊन येणारे आहेत. आणि आपण ही जे गणेश चतुर्थीपासून अनंत चतुर्दशीपर्यंत महेशस्वामींच्या मार्फत जो कार्यक्रम राबवला जाऊ लागलेला आहे त्या या ज्ञानप्रवाहामध्ये आपण सर्वांना पुनीत करून घ्यावं हीच आमची अपेक्षा आहे. इतर कुठल्याही प्रकारची तुमच्याकडनं कुठलाहीच वक्ता अपेक्षा करत नाही. एवढंच की आमच्याही मुखातनं या देवांच्या नामांचं स्मरण उच्चारण होईल, ते आपल्याला श्रवण करायला मिळेल, हीच यामागची मनोकामना आहे. आणि पुन्हा एक विषय खूप सुंदर आहे मला सांगायचा, पण वेळ आता नाही. कारण आम्ही गणपतीचे पूजन करता असताना जे मंत्राचं उच्चारण आहे ते स्पष्ट व्हावं, पूजा करताना आपण सुचिरभूत राहावं, अतिशय मंगल अशा प्रकारचे शुभ्र वस्त्र परिधान करून आपण त्याचं पूजन करावं, त्याला नैवेद्य दाखवूनच आपण ग्रहण करावा. अशा प्रकारच्या काही गोष्टी आपण पाळणे अत्यंत महत्त्वाच्या आहेत. कारण सदाचार प्रिया शंभुहा सदाचारण पूज्यते सदाचार विना तस्य प्रसादो नैव जायते. ईश्वराची कृपा आपल्यावरती व्हावी असं वाटत असेल तर आम्हाला सुचिरभूतच राहावं लागेल, धर्माचं आचरणच करावं लागेल. कारण विद्या आम्हाला मिळवायची असेल तर विद्या ही सहजासहजी मिळत नाही. आणि ज्याच्याकडे विद्या नाही, ज्याच्याकडं ज्ञान नाही त्या व्यक्तीला समाजामध्ये नव्हे तर तो कुठंही कोणीही विचारत नाही. देवाने आम्हाला खूप सुंदर असा देह दिला आहे, पंचज्ञानेंद्रिय पंचकर्मेंद्रिय मन बुद्धी चित्त अहंकार दिला आहे, सुंदर अशा प्रकारचं स्वरूप दिलेलं आहे. मग ते कशासाठी दिलं आहे तर सजवण्याच्यासाठी नाही, तर त्याला प्राप्त करून घेत असताना झिजवण्याच्यासाठी दिलेलं आहे. गणपती ही बुद्धीची देवता आहे आणि आपण त्याची आराधना करावी, आपल्या बुद्धीचा विकास करून घ्यावा, हीच माझी या ठिकाणी आपल्याला सांगावायचं आहे. त्यासाठी एक श्लोक आलेला आहे, तो असा आहे, येषां न विद्या न तपो न दानं ज्ञानं न शीलं न गुणो न धर्मः ते मर्त्य लोके भुवि भारभूता मनुष्यरूपेण मृगश्चरन्ति.
मनुष्य म्हणून आपण जर जन्माला आलो तर आपण आपल्या बुद्धीचा विकास केला पाहिजे, हे आमचं पहिलं कर्तव्य आहे. मग मनुष्याकडं जर विद्याही नाही, तप करण्याचं सामर्थ्य नाही, दान देण्याचं दातृत्व बी नाही, ज्ञानही नाही, शीलही नाही, गुणही नाहीत आणि धर्माचं आचरणही नाही. बघा काय काय नाही, विद्या नाही, तप नाही, दान नाही, ज्ञान नाही, शील आचरण नीट नाही, गुण नीट नसतील आणि धर्माचं पालन जर आम्ही करत नसलो तर माणसाच्या आकारात जन्माला येऊन जनावराच्या पलीकडचे आम्ही आहोत. हे मी नाही म्हणायला लागलो, त्या सुभाषितकारांनी श्लोकामध्ये सांगितलेलं आहे. आकार माणसाचा आहे पण जनावरानं वागायला लागले, घर कळत नाही, धर्म कळत नाही, आचरण कळत नाही. चांगल्या कुळामध्ये जन्माला येऊनसुद्धा जनावराच्या पेक्षा 72 जीवन जगणाऱ्यांची संख्या या देशामध्ये कमी नाही, नव्हे आमच्या समाजातही कमी नाही. म्हणून समाज सुधारला पाहिजे आणि म्हणून इतर कुठल्याही पद्धतीनं आम्हाला देह सजवण्यापेक्षा आम्हाला विद्या प्राप्त करून घ्यायची आहे. म्हणून तोच धागा या ठिकाणी महात्मा ज्योतिबा फुलेंनी वापरला आणि शेतकऱ्यांचा आसूड या त्यांच्या कादंबरीमध्ये अतिशय साध्या सोप्या भाषेमध्ये सांगितलं की विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली वित्ता आणि गतीविना वित्त गेले आणि एवढे अनर्थ फक्त आणि केवळ एका अविद्येने झाले. तुमच्याकडं साऱ्याच गोष्टी असतील आणि विद्याच नसेल तर तुम्हाला नीती, गती, वित्त या गोष्टी प्राप्त होऊ शकत नाहीत. आणि ऐश्वर्य संपन्न जर जीवन जगायचं असेल तर आम्हाला या गोष्टी आत्मसात कराव्या लागतील. त्याच्यासाठी गणेशाची आराधना, गणेशाची पूजा आम्हाला करावी लागेल, आळस त्यागावा लागेल आणि उत्स्फूर्तपणे या जीवनाचं आम्हाला कल्याण करून घ्यावं लागेल. आणि म्हणून अलशस्य कुतो विद्या, अविद्यस्य कुतो धनम, धनस्य कुतो मित्रम आणि अमित्रस्य कुतः सुखाः. आमचा अंतिम ध्येय आम्हाला सुख मिळालं पाहिजेत. सुख मिळण्यासाठी आमची मित्र चांगली असले पाहिजेत. मित्र मिळण्यासाठी आमच्याकडे धन असावं लागते आणि धन मिळण्यासाठी बुद्धी असावी लागते. शेवटी बुद्धीवरती आलं. बुद्धी असेल तर बुद्धीच्या जोरावरती, कर्तबगारीवरती आम्ही प्रचंड अशा प्रमाणामध्ये विद्या प्राप्त करून घेऊ शकतो. आणि विद्या प्राप्त झाली की धन, लक्ष्मी तुमच्या पाठीमागे येते. लक्ष्मीच्या पाठीमागे आम्ही जायची गरज नाही. आम्हाला सरस्वती प्रसन्न झाली की लक्ष्मी आमच्या पाठीमागे यायला लागते. लक्ष्मी प्रसन्न झाली की आम्हाला असंख्य अशा प्रकारच्या मित्रांचा सहवास लाभायला लागेल आणि मित्रांचा सहवास लाभले की सुखाची प्राप्ती होणारी आहे. म्हणून अंतिम ध्येय सुख गाठायचं असेल तर आम्हाला पुन्हा धन कमावं लागेल, मित्र कमावे लागेल, त्याच्यासाठी आम्हाला विद्या कमावी लागेल. ती विद्या, ती बुद्धीचा दाता गजानन आपणा सर्वांना प्रदान करो, अशा प्रकारची मनोकामना या ठिकाणी व्यक्त करून ज्या झालेली सेवा आमची असणारी गणपती बाप्पांच्या मंगलमय चरणी समर्पित करून या ठिकाणी ह्या सेवेला पूर्णविराम देतो. गजानन महाराज की जय. गणपती बाप्पा मोरया. ही माझी वाक्पुष्पपूजा समर्पण हो श्री गुरुराजा मनमत शिवलिंग विनियोजा श्री गुरु नागेशाची. सर्वे भवन्तु सुखिना, सर्व सन्तु निरामया, सर्व भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःख भाग भवेत. ओम शांती शांती शांती.